डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल तलाठी भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपला जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल, तर त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ओपन कसं करायचं, जे काही आपला टायटल आहे त्यावर क्लिक करा आणि खाली लिहिलं असेल WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक किंवा तुम्हाला जर जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे बघा 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये बघा जॉइन करून घेईल पहा. WhatsAppला SMS करा. चला पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ देणार आहे आणि आपले किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे पहा. टोपे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? चला द्या उत्तर. आपल्याकडे या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला? चला सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 येवला या ठिकाणी आपलं याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय? येवला या ठिकाणी. बघा तात्या टोपे यांचं पूर्ण नाव आहे पहा रामचंद्र पांडुरंगराव टोपे असं होतं पहा. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1814 रोजी नाशिक जिल्ह्यामधील येवला या ठिकाणी झाला पहा. 1857 मध्ये कानपूर येथे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यांविरुद्ध विजय मिळवला होता आणि 6 डिसेंबर 1857 रोजी कॉनलिन कॅम्पेबेल यांनी त्यांचा काय केला होता पराभव केला होता आणि 18 एप्रिल 1859 रोजी त्यांना शिवपूर या ठिकाणी फाशी देण्यात आली पहा. प्रश्न आहे की यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे? चला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले. तर 9 मे 1866 रोजी रत्नागिरी या ठिकाणामधील कोतकुळ कोतळूक या ठिकाणी गोपाळकृष्ण यांचा जन्म झालेला आहे पहा. आणि हे पण पॉईंट लक्षात ठेवा ते महात्मा गांधी यांचे कोण होते? राजकीय गुरु होते पहा. कोण होते? राजकीय गुरु. गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल एक गोष्ट पण लक्षात ठेवा. त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज ही संघटना स्थापन केली होती आणि ते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की डिस्परेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रा. शिंदे. मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 रा. शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी काय केलं होतं? डिस्परेड क्लासेस मिशनची स्थापना करून अस्पृश्यविरुद्ध देशभरामध्ये लढा उभारला होता पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्ताच पाहिलं मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कधी केली? 31 मार्च 1867 रोजी केलेली पहा. लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे पहा की 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर 1873 मध्ये ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो सत्यशोधक समाज याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? सत्यशोधक समाज. तारीख लक्षात ठेवा 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी. नेक्स्ट हे पहा मित्रांनो आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली बा कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी गिरगाव मुंबई या ठिकाणी स्थापनेला एक धार्मिक पंथ आहे पहा. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला देण्यात आला? खूप आणि खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. स्टार मारून लिहून ठेवा की 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा पर्याय क्रमांक 1 तैवान ट्रॅव्हलॉगला देण्यात आला पहा. पर्याय क्रमांक 1 तैवान ट्रॅव्हलॉगला देण्यात आला. हे पुस्तक विजेते आहे मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मूळ लेखक याची यांग शुआंग झी पहा. ही चीनी भाषा याचा अनुवादक आहेत पहा लिन किंग. यांग शुआंग झी या पुरस्कार जिंकणाऱ्या तैवान देशाच्या पहिल्या लेखिका आहेत. ही कादंबरी मित्रांनो 1938 मधील जपानच्या ताब्यामधील तैवानवरती आधारित आहे पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा की नुकतेच पुलित्झर पुरस्कार 2026 हा कोणाला देण्यात आला? कोणता पुलित्झर पुरस्कार? मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 बघा यांना देण्यात आला पहा. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा या दोघांना सुद्धा हा देण्यात आलाय पहा. पत्रकारिता, साहित्य आणि संगीत क्षेत्रासाठी हे देण्यात येतो पहा. कोलंबिया युनिव्हर्सिटी ही पुरस्कार देत असते. याची सुरुवात 1917 पासून झाली पहा. पुरस्काराची रक्कम जर पाहिली तर $15,000 आणि प्रमाणपत्र या ठिकाणी मिळत असतं. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा कोणाला देण्यात आला? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे हा जो काही पुरस्कार आहे हा कैलास सत्यार्थी यांना देण्यात आला पहा. पर्याय क्रमांक 2 कैलास सत्यार्थ.
राष्ट्र उभारणीसाठी आणि बालहक्क संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ते शांतता नोबेल विजेते सुद्धा आहेत बघा आणि बचपन बचाओ या आंदोलनाचे ते संस्थापक सुद्धा आहेत पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500-500 झालेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google Pe करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा, की मी तलाठी होणारच. पुढील प्रश्न मित्रांनो, नुकतीच मिस इंडिया वर्ल्ड 2026 ची विजेती कोण राहिली? तर मित्रांनो कोण राहिलेली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 2 साध्वी सतीश सैल. साध्वी सतीश सैल राहिली मित्रांनो. 61वी फेमिना मिस इंडिया 2026 भुवनेश्वर या ठिकाणी पार पडली आणि साध्वी सतीश सैल गोवा विजेती ठरली पाहिजे. गोव्याची विजेती ठरली. बघा मे 2027 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचं ती प्रतिनिधित्व सुद्धा करणार आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 2026 चा MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा CH श्रीनिवास राव यांना हा पुरस्कार देण्यात आला पहा. मित्रांनो हे IARIचे संचालक आणि कुलगुरू आहेत. हवामान अनुकूल शेती, मातीचं आरोग्य आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. 2026 हे स्वामीनाथन यांचं जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे पहा. म्हणजे यांचं 100वी जयंती सुद्धा साजरी केली. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो बघू शकता, की यंग ग्लोबल लीडर्स क्लास पुरस्कार 2026 हा कोणाला देण्यात आला? तर यंग ग्लोबल लीडर क्लास पुरस्कार हा मित्रांनो कोणाला देण्यात आला? तर जय शहा पर्याय क्रमांक 1 जय शहा यांना देण्यात आला पहा. मित्रांनो क्रीडा प्रशासन आणि नेतृत्व जय शहा यांना हा देण्यात आला आहे पहा या क्षेत्रासाठी आणि ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण आहेत? जय शहा आहेत पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, की वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर पुरस्कार 2026 हा कोणाला देण्यात आला? मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा एल अलीम युसूफ यांना हा देण्यात आलेला आहे पहा. केरळमधील वनस्पती शास्त्रज्ञ त्यांनी बघा नेपथॉल ID ॲप विकसित केले पहा. ज्याद्वारे मित्रांनो निसर्गाला घातक ठरणारे परकीय वनस्पती ओळखून पर्यावरणाचं रक्षण करणं शक्य होणार आहे पहा. चला पुढील प्रश्न पहा या ठिकाणी. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पहा. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. राजू बाविस्कर याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पहा. यांनी काय केलं होतं? काळ्या निळ्या रेषा यांचं जे काही आत्मचरित्र आहे यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे आणि बघा 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न मित्रांनो, की 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? कितवा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा वैरामुथू यांना हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे मित्रांनो. प्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक ज्ञानपीठ मिळवणारे हे तिसरे तमिळ लेखक आहेत पहा. खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आपल्याला. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा.
ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? चला द्या उत्तर. ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1. वन बॅटल आफ्टर अनदर हे याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. वन बॅटल आफ्टर अनदर याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो, या ठिकाणी पहा की 98वा ऑस्कर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहेत पहा. 6 पुरस्कार. भारताकडून ऑस्कर 2026 साठी पाठवण्यात आलेला चित्रपट आहे होमबाउंड आणि याचे दिग्दर्शक आहेत पहा नीरज घायवान. कोण आहेत? नीरज घायवान. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती की 79व्या बाफ्टा सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा पहिला भारतीय चित्रपट कोणता ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो बुंग. लक्षात ठेवायचं आहे पहा. बुंग याचं काय होईल बरोबर उत्तर आहे पहा. सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार हा मणिपूर चित्रपट आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणता? बुंग मणिपूर चित्रपट हे पहा हा. सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट बुंग मणिपूर चित्रपट याचे निर्माता आहेत पहा फरहान अख्तर. बाफ्टामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट सुद्धा हा ठरलेला आहे पहा बाफ्टा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा 2025 सालासाठीचा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो हा जो काही सरस्वती सन्मान आहे हा कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 रामकुमार मुखोपाध्याय याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा यांची हर पार्वती कथा कृती हर पार्वती कथा ही जी काही कादंबरी आहे यासाठी मित्रांनो हा देण्यात आला पहा. मित्रांनो हे बंगाली लेखक आहेत आणि जी काही संस्था आहे पहा के बिर्ला फाउंडेशन. सरस्वती सन्मानाची सुरुवात मित्रांनो 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. कोणाद्वारे दिला जात होता आताच पाहिलं मित्रांनो के बिर्ला फाउंडेशन तर्फे. मित्रांनो राज्यघटनेमधील 8 अनुसूचीमधील एकूण 22 भाषेमधील साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो. राज्यघटनेमध्ये कितवी अनुसूची आहे तर 8 आहे पहा. 22 भाषेसाठी हा देण्यात येतो. जागतिक अन्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर ह्यूब ललीव्हेल्ड यांना हा देण्यात आला आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर ह्यूब ललीव्हेल्ड यांना देण्यात आला पहा. कोणत्या संस्थेतर्फे देण्यात येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह या संस्थेतर्फे हा देण्यात येतो पहा. लक्षात ठेवायचे पहा ग्लोबल ही जी काही संस्था आहे. मित्रांनो हा पुरस्कार अन्न आणि शेतीतील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो. मित्रांनो अन्न आणि शेतीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. याची स्थापना 1986 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी? 1986 मध्ये. पहिले विजेते होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन. डॉक्टर एम एस स्वामीनाथन पहा. पुढील प्रश्न मित्रांनो की 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जागतिक शिक्षक पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 रुबल नागी हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा रुबल नागी. मित्रांनो 2016 मध्ये मिसाल मुंबई हा झोपडपट्टी चित्रकला उपक्रम सुरू केला होता. त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय सुद्धा आहेत पहा. मित्रांनो रुबल नागी ह्या कुडालच्या आहेत जम्मू काश्मीर मधले आहेत पहा. त्यांनी 2016 मध्ये मिसाईल मुंबई हा झोपडपट्टी चित्रकला उपक्रम चालू केला होता पहा. समजलं? हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. पहिले मित्रांनो 2020 साली कोणाला भेटला होता? रणजित सिंह डिसाल यांना हा पुरस्कार देण्यात आला होता पहा. पुरस्काराचं स्वरूप जर पाहिलं तर बघा 1 दशलक्ष डॉलर सुमारे बघा 9 कोटी रुपयाचा हा पुरस्कार आहे पहा. वर्ल्ड वर्की फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. नुकतेच कोणत्या व्यक्तीला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा दलाई लामा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 1 दलाई लामा. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी पहिलं ग्रॅमी जिंकलं. मित्रांनो लक्षात ठेवायचे पहा. दलाई लामा कोण आहेत मित्रांनो? हे तिबेटी आध्यात्मिक नेते आहेत पहा. दलाई लामा यांनी वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी त्यांचं पहिलं ग्रॅमी जिंकलेलं आहे पहा. आलं लक्षात? चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे की नुकतेच भारतामधील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले? खूपच IMP प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा. कारण की बघा पुरस्कारावरती याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही अशी आपण या ठिकाणी काळजी घेतलेली पहा. तर बघा 2026 हा पद्म पुरस्कार एकूण 131 व्यक्तींना देण्यात आले पहा. किती? 131 व्यक्तींना. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर पद्मविभूषण एकूण 5 व्यक्तींना, पद्मभूषण 13 व्यक्तींना आणि पद्मश्री 113 व्यक्तींना मित्रांनो याचं लक्षात ठेवायचं आहे पहा. मित्रांनो लक्षात ठेवायचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि 5 व्यक्ती कोण आहेत पहा त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. पेपरला विचारलं जाऊ शकतं पहा. तर बघा धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर हा पुरस्कार भेटलेला पहा धर्मेंद्र यांना. त्याच्यानंतर VS अच्युतानंद यांना सुद्धा मरणोत्तर भेटलेला आहे आणि यांना सार्वजनिक सेवेमध्ये
धर्मेंद्रला कला क्षेत्रामध्ये भेटलेला आहे पहा. एम राजन, मित्रांनो लक्षात ठेवा, एम राजन यांना सुद्धा बघा या ठिकाणी हा जो काही विभूषण पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे पहा. त्याच्यानंतर के टी थॉमस यांना सार्वजनिक सेवेसाठी आणि पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षणासाठी हे केरळचे आहेत पहा. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. पद्मभूषण मित्रांनो 13 व्यक्तींना भेटलेला आहे आणि महाराष्ट्रामधले पद्मश्री विजेते पण लक्षात ठेवा. रोहित शर्माला भेटलेला आहे पद्मश्री पुरस्कार बरं का. 113 पैकी रोहित शर्मा पण आहे. आर माधवन, सतीश शहा, रघुवीर खेडकर, भिकल्या ढिंडा लक्षात ठेवा मित्रांनो, खूपच IMP आहे. भिकल्या ढिंड्या. रोहित शर्मा तर सरांना माहीतच आहे. भिकल्या ढिंडा कला प्रसिद्ध हे तारपा वादक आहेत, हे पण लक्षात ठेवायचंय पहा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला? तर वैभव सूर्यवंशी हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 वैभव सूर्यवंशी. कोणी पहा? वैभव सूर्यवंशी मित्रांनो. बिहारचा आहे पहा. वय किती? 14 वर्ष. क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार भेटलेला आहे पहा. आलं लक्षात? क्रीडा क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय पहा. आणि मित्रांनो 14 वर्षाचा आहे. महाराष्ट्राचा जो काय गौरव आहे पहा, तर अर्णव महर्षी, छत्रपती संभाजीनगर यांनी विज्ञान आणि तंत्र क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय पहा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण, की 2026 साठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तो ऑप्शन क्रमांक 2 लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आलाय पहा. त्यांना वायनाड केरळ भूस्खलन दुर्घटनेमध्ये बजावलेल्या शौर्याबद्दल हा पुरस्कार मिळाला पहा. बजावलेल्या शौर्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय पहा. लक्षात ठेवायचंय पहा. या पुरस्काराचं स्वरूप मित्रांनो 51 लाख रुपये आणि 5 लाख रुपये व्यक्तीला भेटतो पहा. संस्था या ठिकाणी जर पाहिलं 51 लाख रुपये आणि 5 लाख रुपये आणि मानपत्र हे व्यक्तींना भेटतं पहा. मित्रांनो लेफ्टनंट कर्नल सीता शेळके ह्या महाराष्ट्रामधल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आहेत पहा. त्यांनी काय केलेलं आहे, की चुरमाला केरळ येथे अवघ्या काही तासामध्ये 190 फूट लांबीचा बेली ब्रिज हा जो काही पोलादी पूल आहे हा उभारला होता. आणि मित्रांनो आत्तापर्यंत 2300 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं त्यांनी प्रशिक्षण सुद्धा दिलं पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 हा भारतीय सेनेमधील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 स्वाती शांता कुमार हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे पहा. यांनी बघा लैंगिक समानतेच्या क्षेत्रामध्ये कार्य केलं. मेजर स्वाती सध्या दक्षिण सुदानमध्ये UNMISS मध्ये तैनात आहेत पहा. त्याचं लॉंग फॉर्म काय होतं मित्रांनो? म्हणजे युनायटेड नेशन मिशन इन साऊथ सदानमध्ये त्या कार्यरत आहेत पहा. त्यांच्या टीमने दुर्गम भागामध्ये पायदळ त्याचबरोबर नदी आणि हवाई गस्त घालून सुमारे 500हून अधिक बघा महिलांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण तयार केलं पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, की नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हॅमलेट याचं काय होईल? बरोबर उत्तर आहे पहा. गोल्डन ग्लोब ड्रामा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हॅमलेट. अभिनेत्री बघा ड्रामा जेशी बगली तिचं नाव आहे पहा आणि ती सुद्धा हॅमलेट मधलीच आहे. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.